हॅलो एव्हरीवन. 2026 मध्ये याच मागच्या एखाद्या महिन्यामध्ये याच महिन्यामध्ये ऑगस्ट 2026 मध्येच सुप्रीम कोर्टनं वेगवेगळे जे काही सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणा किंवा रेप केसेस सुनावणीला येतात सुप्रीम कोर्टच्या पुढं, त्यावेळेस जजेस कडून असेल म्हणा किंवा समोरच्या पक्षाच्या वकिलांकडून असेल म्हणा, क्रॉस हिअरिंग चेकिंग वगैरे करत असताना किंवा त्यांना प्रश्न विचारले जात असताना आपण अशा बातम्या बघतो की खूपच इनसेन्सिटिव्ह आणि अगोदरच मानसिकरित्या धक्क्यात गेलेल्या त्या व्यक्तीला आणखीन त्याचा ट्रॉमा वाढवणाऱ्या काही गोष्टी विचारल्या किंवा त्याच्यावर काही टीका टिप्पणी केली, अशा प्रकारच्या बातम्या आपण वाचत असतो. तर त्याच्याशी संबंधित एक कमिटी नेमलेली होती सुप्रीम कोर्टनं आणि त्याला असं सांगितलेलं होतं की अशा प्रकारच्या घटना न घडाव्या. म्हणजे बऱ्याच वेळा जजेस कडून पण काही गोष्टी घडतात, त्या घडू नयेत म्हणून कोर्टरूम मध्ये वागताना, बोलताना किंवा काही निकाल सुनावताना काय प्रकारची शब्दावलीचा उपयोग करावा आणि काय प्रकारचे शब्द आहेत, टर्म्स आहेत, त्या टाळाव्या, याच्याविषयी एक गाईडलाईन तयार करण्यासाठीची कमिटी होती आणि तिचा रिपोर्ट जो आहे तो आलेला आहे. या अगोदर 2023 मध्ये पण अशी एक कमिटी होती, परंतु तिच्यापेक्षा हे जास्त इफेक्टिव्ह आहे. म्हणजे अगोदरच्या ज्या काही सूचना होत्या त्याच्यापेक्षा जास्त वाईड स्प्रेड आणि मोठा जास्त आवाका घेणारी ही कमिटीचे काही रिपोर्ट्स आहेत, त्याच्याविषयी आपण या लेक्चरमध्ये बोलूया. सुप्रीम कोर्ट's न्यू जेंडर सेन्सिटिव्हिटी. जेंडर काय आहे, आपण याच्यासाठी एक छोटंसं 10 मिनिटाचं लेक्चर दुसरं बनवलं. मी सजेस्ट करेन की अगोदर ते बघून घ्या, तर तुम्हाला सेक्स आणि जेंडर ह्या दोनमध्ये कन्फ्युजन नव्हता. याच्यात काय म्हणायचंय ते बघूया. म्हणजे सुनावणी करत असताना एखादा व्हिक्टिम स्त्री आहे म्हणून त्याच्याकडं बघण्याचा, तिच्याविषयी बोलण्याचा एक पूर्वग्रहदूषित अशा प्रकारचा दृष्टिकोन समाजाचे मेंबर म्हणून कुणाचाही असू शकतो. तर त्याला तशा दृष्टिकोनातून न बघता तिच्याशी एक रिस्पेक्टफुली बिहेवियर केलं जावं, त्याला म्हटलं येतं जेंडर सेन्सिटिव्ह. तर त्याच्याविषयी काही संवेदनशील बाबी या रिपोर्टमध्ये सजेस्ट केलेल्या आहेत. आणि मग यूपीएससीमध्ये ज्युडिशियल रिफॉर्म्स अँड कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज हा जो काही एक टॉपिक आहे आपल्या सिलेबसमध्ये, त्या अंतर्गत ह्याचा आपण स्टडी करू शकतो. या मुद्द्याला आणखीन कुठं कुठं जोडता येऊ शकेल ते आपण ह्या लेक्चरच्या शेवटी थोडं डिस्कस करण्याचा प्रयत्न. बॅकग्राऊंड काय होतं पहा. अलाहाबाद हायकोर्टनं 2025 मध्ये एका लहान मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला आणि त्या आरोपीनं जे काही केलं, इथं म्हटलंय, आता ते आपल्याला इनसेन्सिटिव्ह वाटेल तो रिमार्क, तुम्ही वाचा नंतर, परंतु त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यासाठीचा प्रयत्न केला गेला तर त्याला जजनी दिस इज नॉट अटेम्प्ट टू रेप, दिस इज द प्रिपरेशन फॉर रेप अशा प्रकारचे एक इनसेन्सिटिव्ह रिमार्क केलेला होता की त्यानं जे काही केलं याला रेप करण्याचा प्रयत्न सुद्धा मानता येत नाही आणि त्याच्यामुळे त्याची निर्दोष सुटका होण्याचा जवळपास मार्ग खुला झाल्यासारखा झाला. परंतु याच्यावर सुप्रीम कोर्टनं इंटरव्हेशन केलं लगेचच फेब्रुवारी 2026 मध्ये आणि हे अलाहाबाद हायकोर्टचं जे आहे ते जो काही निकाल होता तो बाजूला ठेवला आणि हायलाइटिंग ज्युडिशियल लँग्वेज फेल्युअर्स. असंवेदनशीलपणानं जर अशा प्रकरणाला हलक्यात घेतलं तर कशा प्रकारे कायद्याच्या किंवा न्यायालयीन भाषेतल्या कॅज्युअलनेस ज्याला म्हणतो आपण, तो घातक ठरू शकतो, हे हायलाइट केलं सुप्रीम कोर्ट. आणि मग त्याच वेळेस जे चीफ जस्टिस आहे त्यांनी याला 2023चं जे हँडबुक होतं त्याला क्रिटिसाइज केलं की म्हणजे ह्या रेकमेंडेशन येण्याच्या अगोदरच्या हँडबुक होतं की बाबा न्यायालयामध्ये सगळ्यांनीच कसं वागावं, काय भाषा वापरावी, न्यायाधीशांनी निकाल देताना काय भाषा वापरावी, काय टाळावी. तर ते 2023चं हँडबुक जास्त इफेक्टिव्ह नाही, ते जास्त हार्वर्ड ओरिएंटेड म्हणजे पाश्चात्य देशांकडच्या
सामाजिक वातावरणाला लागू होईल अशा प्रकारचं किंवा भारतीय समाजाला सुटेबल नाही अशा प्रकारची एक कमेंट केली आणि मग हे कमिटी नेमली गेली. त्याच्यामध्ये या कमिटीनं काय केलेलं आहे पहा, जजमेंट अँड जेंडर हे त्या रिपोर्टचं नाव आहे पहा, जजमेंट्स अँड जेंडर सेन्सिटिव्हिटी अँड कम्पॅशन इन रायटिंग जजमेंट्स. महत्वाची गोष्ट आहे, जजमेंट लिहिताना कसं जजेसनी जास्त सावधानतेनं शब्द वापरायची गरज आहे. ठीक. कमिटीचे हेड कोण होते बघा, अनिरुद्ध बोस हे सुप्रीम कोर्टाचे माजी जज आहेत आणि भोपाळमधल्या नॅशनल ज्युडिशियल अकॅडमीचे ते डायरेक्टर आहेत. त्यांनी 125 वेगवेगळ्या न्यायालयीन प्रकारांचा किंवा याचिकांचा त्याच्यामध्ये चाललेल्या सुनावण्यांचा वगैरे अभ्यास केला आणि त्याच्यातून काही कन्क्लुजन्स काढून हे हँडबुक बनवलंय. ठीक आहे, हँडबुक ऑन कॉम्बॅटिंग जेंडर स्टिरियोटाईप. स्टिरियोटाईप काय असतो बघा, एखाद्या व्यक्तीकडं म्हणजे तो पुरुष किंवा स्त्री आहे म्हणून बघण्याचा साचेबंद पूर्वग्रह दूषित अशा प्रकारची विचार करण्याची पद्धत, त्याला आपण स्टिरियोटाईप शब्द वापरतो. ठीक आहे. की डिफरन्स काय आहे 2023 आणि 26 हा एक सेपरेट क्वेश्चन असू शकतो पहा, की अलीकडं सुप्रीम कोर्टानं जेंडर सेन्सिटिव्हिटीवरचा एक रिपोर्ट मागून त्याचं नवीन हँडबुक रिलीज करायचा ठरवलंय. तर अगोदरच्या पेक्षा याच्यात काय इम्प्रुव्हमेंट्स आहेत सांगा. तर हे कम्पॅरेटिव्ह जे आहे ते तिथं कामाला येईल. पहा, 2023चं हँडबुक होतं ते जास्त करून आयडेंटिफाईंग अँड अवॉइडिंग जेंडर स्टिरियोटाईपवर फोकस करत होतो. त्याच्यात काही बोलचालीच्या कॉलक्वियल टर्म्सचा अर्थ असतो बोलचालीतल्या टर्म्स, जसं की टीजिंग, एखाद्याला रस्त्यानं येताना एखाद्या मुलीला वगैरे टॉन्ट मारणं किंवा त्याला लज्जा निर्माण होईल अशा प्रकारच्या गोष्टी करणं, दॅट इज टीजिंग. पाठलाग करणं वगैरे वगैरे त्याच्यात गोष्टी आहेत. त्याच्याऐवजी त्यांनी काय शब्द वापरला, स्ट्रीट सेक्शुअल हॅरेसमेंट. म्हणजे हे काही जास्त इफेक्टिव्ह अशा प्रकारची इम्प्रुव्हमेंट त्यावेळेस दाखवल्या गेलेल्या नव्हत्या. 2026 मध्ये मात्र काय केलंय, एक ब्रॉडर अप्रोच आहे, कुठून सगळ्या डिटेल गोष्टी त्यात कव्हर केलेल्या आहे. की कोर्टरूम मॅनेजमेंट कसा, कोर्टरूम मॅनेजमेंट काय असतं की त्या सुनावणीला समजा एखाद्या दिवसाचं पूर्ण जजेसचं जे शेड्यूल असतं ते काय असतं, कुठल्या तारखेला कुठल्या सुनावण्या येणार आहेत, त्याच्यानंतर त्याचे डॉक्युमेंट्स रेडी आहेत का, कोर्टमध्ये कोण उपस्थित राहू शकेल, खुल्या कोर्टात सुनावणी होईल का, इनडोअर क्लोज डोअर अशा प्रकारची सुनावणी होईल, अशा प्रकारच्या लहान सहान गोष्टींची तयारी त्याला आपण कोर्टरूम मॅनेजमेंट म्हणतो. म्हणजे तारखावर तारखा पुढे पडल्या जाणार नाही. जसं की समजा एखादा खूपच सेक्शुअल हॅरेसमेंटचा किंवा रेप व्हिक्टीम सारखा व्हिक्टीम आहे, तो अगोदरच मानसिकदृष्ट्या अतिशय धक्कादायक परिस्थितीमध्ये आहे आणि त्याला जर तुम्ही सतत तारखावर तारखा देऊन त्याला लांबणीवर टाकून त्याचं म्हणजे जस्टिस देण्याची प्रोसेसच एक हॅरेसमेंट असं होऊ नये त्याची काळजी घेण्यात यावी. व्हिक्टीम प्रोटेक्शनची काळजी घेण्यात यावी व्यवस्थित. ज्युडिशियल रिझनिंग व्यवस्थित त्याचं लॉजिक लावावं की ज्या प्रकारामध्ये तिथल्या सगळ्या ज्या परिस्थिती आहेत तो गुन्हा घडताना त्या सगळ्या लक्षात घ्याव्यात आणि ट्रॉमा इन्फॉर्म एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करा. ट्रॉमा इन्फॉर्म एज्युकेशनचा अर्थ काय असतो, या अनफॉर्च्युनेट प्रकारामधून, अनफॉर्च्युनेट शब्द नाही वापरता येणार, तेच वापरू नका असं सांगितले, पुढे बघूयात आपण, की हा जो काही प्रकार झालाय या प्रकारातून त्या समोरच्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून म्हणजे तिच्याविषयी पूर्ण संवेदना ज्या आहेत तिच्या त्या सगळ्या जाणून घेऊन तिच्या अँगलनं त्या सगळ्याचा विचार करून निर्णय देण्याचा प्रयत्न करावा. अशा अनेक सजेशन जे आहेत ते या हँडबुकला दिलेले आहेत. प्रॅक्टिकल फोकस ठेवलेला आहे, म्हणजे फक्त इथं असं वागावं तसं वागावं असं नाही ठेवलेलं, तर लिटरली यांनी सांगितलेलं आहे की सगळ्या वकिलांना आणि न्यायाधीशांना याचं प्रॉपर ट्रेनिंग देण्याची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून ते कोर्टरूममध्ये तशा प्रकारची वर्तणूक ठेवतील. फक्त थेरॉटिकल गायडन्स राहू नये. जेंडर सेन्सिटिव्ह लँग्वेज वापरलं जातं. पहा, काय प्रोहिबिटेड टर्म्स, या टर्म्स कुठेही वापरल्या जाऊ नयेत, ना वकिलांकडून ना न्यायाधीशाकडून. कुठल्या, प्रोसिक्युट्रिक्स म्हणजे एखाद्या अन्यायाच्या विरोधात
याचिका करणारी किंवा न्याय मागणारी स्त्री, तिला प्रोसिक्युट्रिक्स असा शब्द वापरला जातो. त्याच्याऐवजी काय शब्द वापरावा? व्हिक्टीम, एखाद्या अन्यायाला बळी पडलेली व्यक्ती. सर्वायव्हर म्हणजे जीव जाता जाता वाचलेली, त्या दुर्दैवी घटनेतून वाचलेली व्यक्ती, किंवा कंप्लेनंट, तक्रारदार, अशा प्रकारचे ह्या ज्या टर्म्स आहेत प्रोसिक्युट्रिक्सच्या ऐवजी, तर ह्या त्या व्यक्तीवर काय वेळ आली किंवा त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये काय प्रकारचा भयानक गुन्हा घडलाय, लिव्ड रियालिटीज, म्हणजे त्यानं जे काय भोगलंय ते ह्या शब्दांमधून लोकांच्या समोर येतं. म्हणून फक्त याचिकाकर्ती असा शब्द न वापरता अशा प्रकारचे टर्म्स वापरावेत असं सजेशन आहे. मोरॅलिटी बेस्ड लँग्वेज वापरू नये. ठीक आहे, काय मोरॅलिटी बेस्ड? जजेसने अवॉइड करावं, किंवा कुणीही बोलताना लॉस्ट हर चॅस्टिटी. चॅस्टिटी म्हणजे पावित्र्य. एखाद्या व्यक्तीवर रेप झाला तर तिचं पावित्र्य भंग पावलं वगैरे. आता ह्या पावित्र्य वगैरे ज्या गोष्टी आहेत ते त्या सोसायटीनं चिकटवलेल्या गोष्टी. ती व्यक्ती तुमच्या पुढं सोसायटीच्या नॉर्मच्या विरोधामध्ये म्हणून न्याय मागायला आलेली नाही, तिच्या कायदेशीर हक्काचं उल्लंघन झालंय, तिच्यासाठी ती आली. तर मग अशी शब्द टाळा. ठीक आहे, म्हणजे समाजानं फक्त त्या व्यक्तीशी, रेप व्हिक्टिमशी, पर्टिक्युलर बॉडीच्या ऑर्गन्सवर झालेला हल्ला म्हणून त्याचं पावित्र्य भंग झालं वगैरे अशा काही गोष्टी चिकटवल्यात. या न्यायालयानं वापरू नये. डिस्ट्रॉइड हर सोल असं काही म्हणावं नाही की तिचा आत्मा जो आहे तो उद्ध्वस्त झाला, किंवा हेल्पलेस वुमन, स्पॉइल्ड हर चाइल्डहुड, अशा प्रकारे तिला स्वतःविषयीच पीटी वाटायला लागेल, कीव यायला लागेल, स्वतःविषयीच तसं फिलिंग यायला लागेल. अशा प्रकारचे शब्द जे आहेत ते न्यायालयात कुठेही वापरले जाऊ नयेत, अशा प्रकारचं सजेशन आहे हँडबुकचं आहे. मग ह्याच्या उलट काय करावं? ऑनर बेस्ड फ्रेमिंग करावं. अवॉइड लँग्वेज युजिंग रेप थ्रू प्रिझम ऑफ चॅस्टिटी ऑर फॅमिली ऑनर. फॅमिली ऑनरचेच किलिंग आहेत पा, म्हणजे पर्टिक्युलर आमच्या एखाद्या व्यक्तीचा अशा प्रकारचा अन्याय झालाय आणि त्याच्यामुळं पूर्ण फॅमिलीचा जो काही सन्मान होता त्यालाच धक्का पोचला. अशा गोष्टीतून, अशा नजरेतून समाज त्या घटनेकडे बघत असेल, परंतु न्यायालयाने तसं बघू नये. अशा प्रकारचं हे एक सजेशन आहे. रेकमेंडेड टर्मिनॉलॉजी बघा, त्या प्रकारच्या टर्मिनॉलॉजीज वापरू नयेत असा रेकमेंडेशन आहे. तर काय वापराव्यात? तर आतावर जे म्हटलं चॅस्टिटी, सोल, डिव्हास्टेटेड, चाइल्डहुड सगळं संपलं, अशा प्रकारच्या लँग्वेज न वापरता लिगली इंजुरी काय झाली आहे तिला, ती तुमच्या पुढं, तुम्ही न्यायालय आहात, तुम्ही काय करणार आहात, कुठल्या कायद्याचा भंग झालाय आणि त्या व्यक्तीच्या कुठल्या अधिकारांचा हनन झालाय त्याच्यावर सुनावणी करून मग तुम्ही त्याच्यावर निकाल देणार. तर ही व्यक्ती तुमच्या पुढे आली तर तिच्या लिगल इंजुरी म्हणजे तिच्या कायदेशीर दृष्ट्या कुठल्या अधिकाराचं हनन झालंय हे अगोदर बघा. ठीक आहे, आणि बॉडीली ऑटोनॉमी वॉज व्हायलेटेड असं म्हणा ना, की लॉस्ट चॅस्टिटी, पावित्र्याचं हनन झालं असं न म्हणता बॉडीली ऑटोनॉमी अतिशय महत्वाची टर्म आहे, लक्षात घ्या. बॉडीली ऑटोनॉमी काय आहे? एक मिनिट. बॉडीली ऑटोनॉमी म्हणजे साधा सिंपल एका सेंटेन्स मध्ये, माझं शरीर माझा अधिकार, माझ्या शरीराशी काय करायचं याचा पूर्ण अधिकार माझा आहे. आणि जर एखाद्यानं जबरदस्तीनं त्या अधिकाराचं उल्लंघन केलं, त्या चारित्र्याचं नाही, आपण काय म्हणतो बॉडीवर अतिक्रमण आहे, म्हणजे या बॉडीला, म्हणजे साधे सिंपल, तुम्ही पिंक मूव्ही बघितली असेल तर बघाल पहा, त्याच्यावर नो मीन्स नो, म्हणजे जर एखाद्या गोष्टीला, एखाद्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारची सेक्शुअल रिलेशनशिप ठेवायला नकार दिलाय तर ती त्याची बॉडीली ऑटोनॉमी आहे, तिचा तो सर्वस्वी अधिकार आहे की त्या गोष्टीसाठी तिच्या शरीराचा यूज होऊ द्यायचा का नाही. आणि तिच्या मताच्या विरोधात जाऊन त्याच्यावर अतिक्रमण झालंय याचा अर्थ तिच्या ह्या मौलिक अधिकाराचं उल्लंघन झालंय, तर कोर्टानं त्याच्याविषयी बोल, ना की पावित्र्याविषयी बोलावं, ना की त्याच्या डिव्हास्टेटेड हर सोल वगैरे विषयी बोलावं, असे शब्द वापरू नयेत.
ट्रॉमा सेंटर्ड असावं, म्हणजे जे काय झालंय कशातून त्या अतिशय कठीण प्रसंगातून ती व्यक्ती गेली, तिला धक्का बसलाय, त्याच्यावर लक्ष द्यावं. कॉल्ड सिव्हिअर ट्रॉमा रिक्वायरिंग रिहॅबिलिटेशन असं म्हणावं कोर्टानं, की या घटनेमुळं या व्यक्तीला अतिशय कठीण प्रसंगातून जावं लागतंय, मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या, आणि तिच्यामुळं तिला लवकरात लवकर सामान्य जीवन जगण्यासाठी काय प्रकारचं रिहॅबिलिटेशन, तिचं सगळ्या प्रकारचं पुनर्वसन, बॉडीली असेल, इंजुरीज वगैरे असतील त्याच्यातून लवकर रिकवर व्हावं, मानसिक धक्क्यातून लवकर सावरावं, याच्यासाठी प्रयत्न करावा, अशी भाषा कोर्टानं वापरावी, ना की रुइंड हर लाईफ, तिचं आयुष्यच पूर्ण उद्ध्वस्त झालं, अशा प्रकारच्या निगेटिव्ह फिलिंग त्या व्यक्तीच्या मनात निर्माण होतील, लोकांच्या तिच्याकडे बघायच्या फिलिंग निर्माण होतील, अशा प्रकारच्या कमेंट्स, अशा प्रकारचे शब्दप्रयोग कोर्टानं करू नयेत. सोजेसिक फ्रेमवर्क हे वर्ल्ड वाईड आहे पा. सोजेसिक हे कोणाचा लॉंग फॉर्म आहे बघा इथं. सेक्शुअल ओरिएंटेशन हे पण आपण टर्म मागचे त्या सेक्स अँड जेंडर लेक्चरमध्ये डिस्कस केले पा. जेंडर आयडेंटिटी पण तिकडे डिस्कस केलेले, एक्सप्रेशन पण डिस्कस केलेलं आहे. सेक्स कॅरेक्टरिस्टिक्स टर्मिनॉलॉजी फॉर LGBTQ+, ही काही जगभराच्या न्यायालयांमध्ये वापरली जाते, त्या पद्धतीनं वापरली जावी. कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह दूषित अशा प्रकारचा दृष्टिकोन न्यायालयातल्या कुठल्याही घटकानं त्या व्हिक्टिम विषयी ठेवू नये. अशा प्रकारचं हे अतिशय जास्त कव्हरेजवालं जे स्टेटमेंट आहे ते आहे. दुसरी गोष्ट काय करावी, कोर्टरूम मध्ये सुनावणी होत असताना इन कॅमेरा प्रोसिडिंग करावी, कारण साहजिक गोष्ट आहे, ही व्यक्ती ऑलरेडी त्या प्रसंगातून सावरलेली नाही, त्याच्यामुळं ओपन कोर्टमध्ये सगळ्यांच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी सांगायची कदाचित तिची मानसिकदृष्ट्या ताकद राहिलेली नसावी, किंवा त्या सांगितले तरी तिला एक प्रकारचं प्रेशर येईल मानसिक, आणि त्याच्यातून सगळ्याच गोष्टी जास्त उघडपणानं बोलण्याची हिंमत कदाचित ती व्यक्ती दाखवणार नाही. याच्यासाठी इन कॅमेरा प्रोसिडिंग म्हणजे बंद दरवाजा आडच्या अशा प्रकारच्या सुनावणी घ्याव्यात, जेणेकरून त्या व्यक्तीला जास्तीत जास्त स्वतःवर जो आलेला प्रसंग आहे तो सांगता येईल, किंवा जे गुन्हेगार आहेत त्यांच्याशी काही क्रॉस चेकिंग करायचं असेल, बोलायचं असेल तर ते धारिष्ट्यानं बोलता येईल. आणि हे कशानुसार आहे, BNSS जे आहे भारतीय न्याय संहिता, त्याच्यातच ही तरतूद आहे की रेप आणि सेक्शुअल ऑफेन्सच्या केसमधल्या व्यक्तींची सुनावणी जी आहे ती क्लोज डोअर करावी. आयडेंटिटी प्रोटेक्शन द्यावं, या व्यक्तीचं उघड नाव कुठेही घेऊ नये, किंवा खोटं नाव वापरावं, किंवा त्याच्या नावाचं अगोदरचं थोडंसं इनिशियल वगैरे एवढंच वापरावं, डिटेल नाव कुठे डिस्क्लोज करू नये. विटनेसेसना गेस्ट असिस्टिंग कोर्ट असं म्हणावं, फक्त विटनेस म्हणजे साक्षीदार, स्वतः ज्यानं बघितलंय अशा प्रकारचं त्याला न म्हणता कोर्टला या सगळ्या खटल्यामध्ये सुनावणी करताना कोर्टाचा मित्र पाहुणा असं संबोधावं. प्रिव्हेंट रिपीटेड ॲडजमेंट्स, तारीख पे तारीख टाळावं, प्रोलॉंग्ड वेटिंग करू नये. म्हणजे थोडक्यात काय तर हे सगळं जे आहे ते स्पीडी काम व्हावं. हे का तर ऑलरेडी ती व्यक्ती मानसिक, ज्याला आपण ॲगोनी म्हणूया शब्द आहे पहा, की खूपच वेदनादायक अशा घटनेतून गेलेली आहे, आणि त्याच्यात पुन्हा याच्यात ते डिले झालं तर ते खूप त्रासदायक ठरू शकतं. हे सगळं टाळायला पाहिजे. क्रॉस एक्झामिनेशन सेफगार्ड दिलेले आहेत. परत त्याची पण तरतूद जी आहे ती त्याला आपण जुना जो त्याचं नाव बदललंय पहा कायद्याचं, मगाचं पण BNSS आत्ताच्या 2023 पासूनची बदललेली नाव आहे ती. एव्हिडन्स ऍक्ट जो होता जुना त्याच्यानुसारच प्रोव्हिजन्स आहेत की जजेसने काय करायला पाहिजे. इनडिसेंट, स्कॅन्डलस, लज्जा निर्माण होईल, अशोभनीय, नीडलेस, ऑफेन्सिव्ह अशा प्रकारचे क्वेश्चन्स कुठल्याही पक्षाच्या वकिलांना या व्यक्तींना विचारू देता कामा नयेत. सेक्शुअल हिस्ट्री रूल काय आहे, समजा एखादा असा आर्ग्युमेंट करू शकतो की ठीक आहे माझ्या क्लायंटनं, एखादा वकील माझ्या क्लायंटने ह्या व्यक्तीवर रेप केला म्हणून काय बिघडलं, ही व्यक्ती असतानाच वेश्या व्यवसाय करणारी व्यक्ती, तर ते चालणार नाही. परत रूल तोच आहे, माय बॉडी माय राईट्स.
जरी एखादी व्यक्ती वेश्या व्यवसाय करणारी असली तरी तिच्या शरीराला कोणी हात लावावा चुकीच्या पद्धतीनं याचा अधिकार कोणाला पोहोचत नाही, कोणाला राहत नाही. त्याच्यामुळं त्या व्यक्ती, जी बळी पडलेली व्यक्ती आहे, तिचं प्रिव्हियस सेक्शुअल हिस्ट्री ही इथं इमटेरियल आहे, त्याचा इथं संबंध नाही. प्रश्न असा आहे, मगाचा जो क्वेश्चन वर्ड होता बॉडीली ऑटोनॉमी, तिच्या शरीराला तुम्ही तिच्या संमतीशिवाय हात लावलात का, हा क्वेश्चन आहे. आणि तसं केल्यामुळं तिच्या कायदेशीर हक्कांचं हनन, लीगल इंजुरी झालेली आहे, त्याची सुनावणी करणं हे न्यायालयाचं काम. त्याच्यामुळे जर क्रॉस एक्झामिनेशन मध्ये समोरच्या पक्षाचा वकील अशा प्रकारचा कुठला दावा करत असेल, अशा प्रकारची कुठली दलील देत असेल, तर ते पूर्णतः चुकीचं आहे, ते ग्राह्य धरलं जाणार नाही. ज्युडिशियल एन्फोर्समेंट, जजेसने व्हिक्टिम ब्लेमिंग अशा प्रकारचे कुठलेही क्वेश्चन्स किंवा कमेंट्सना आळा घातला पाहिजे कोर्टरूम्स मध्ये. ट्रॉमा इन्फॉर्म अप्रोच मगाशीच बघितला, पण त्या व्यक्तीला कशातून जावं लागलं याची पूर्ण जाणीव ठेवून न्यायालयानं त्याचं सगळं ऐकून घेतलं पाहिजे आणि न्याय देताना, निर्णय देताना सुद्धा या गोष्टी डोक्यात ठेवल्या पाहिजेत. टू रिड्यूस सर्वायव्हर एन्झायटी अँड हेल्प नेव्हिगेटिंग कोर्ट प्रोसिडिंग्स, प्री ट्रायल काउन्सिलिंग, त्या व्यक्तीला मानसिक धक्क्यातून न सावरताच कोर्टापुढे उभं केलं तर ती कदाचित स्वतःबरोबर काय घडलं हे व्यवस्थित सांगू शकणार नाही. म्हणून कोर्टापुढे उभा राहायच्या अगोदर तिचं प्रॉपर मानसोपचार तज्ज्ञाकडून वगैरे काउन्सिलिंग करायला पाहिजे. तिला डोक्यानं शांत ठेवून आपल्या विचारांची जुळवाजुळव करण्यासाठी मानसिक तयारी करायला वेळ दिला पाहिजे, मग कोर्टापुढे आणायचा प्रयत्न केला पाहिजे. कोर्टानं दुसरी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ट्रॉमा रिस्पॉन्स व्हेरिएशन, प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळ्या अशा प्रकारच्या संकटांना सामोरे जायची मानसिकता वेगवेगळी असते आणि त्याच्यामुळं त्याच्याकडून येणाऱ्या प्रत्येक सुनावणीच्या वेळेस तिच्याकडून येणाऱ्या जे काही गोष्टी असतील सांगण्यात वगैरे, जर काही विसंगती मागं पुढं झालं तर मागच्या वेळेस तुम्ही असं म्हणाला होता, मग आता असं कसं म्हणताय, असं जास्त टोकाची भूमिका न घेता सामंजस्यानं त्या व्यक्तीला कम्फर्ट झोन मध्ये आणून तिच्याकडून ती विचारणा करून घ्यायला पाहिजे. ठीक आहे. डिलेड, उशिरा आलात तुम्ही कोर्टात, तुमच्या शरीरावर कुठल्या प्रकारच्या इंजुरीज नाहीत, तुमची जी काही तुम्ही साक्ष दिलेली आहे ती इनकन्सिस्टंट आहे, आता बोललो तसं, आधी असं म्हणालात आता असं, अशा प्रकारची भूमिका कोर्टानं घेऊ नये. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन मध्ये आणि ऑल ओव्हर कायद्यांमध्ये याच्याविषयी काय तरतुदी आहेत त्या पण विचारात घ्यायला पाहिजे. आर्टिकल 14 इक्वॅलिटी सांगतं, तर त्याच्यामध्येच इक्वॅलिटीमध्ये काय येतं हा प्रिलिमचा पण क्वेश्चन होऊ शकतो पहा. जेंडर सेन्सिटिव्ह लँग्वेज मध्ये फेअर ट्रीटमेंट आणि नॉन डिस्क्रिमिनेशन, म्हणजे जेंडर बेस्ड डिस्क्रिमिनेशन होणार नाही याची काळजी सुद्धा न्यायालयाने घेतली पाहिजे. आर्टिकल 21 राईट टू लाईफ म्हणतं, पण त्याच्यातच राईट टू लाईफ मध्येच राईट टू डिग्निटी अँड प्रोटेक्शन फ्रॉम रिट्रॉमटायझेशन सुद्धा येतं. रिट्रॉमटायझेशन काय, तुम्ही मागाशी म्हटलं क्रॉस एक्झामिनेशन, समोरचा वकील सगळं काय 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 त्याला पाहिजे त्या पद्धतीनं असा विचारायला लागला की जणू काय त्या व्यक्तीवर तो प्रसंग पुन्हा उधळला काय, म्हणजे त्या व्यक्तीला पुन्हा त्या प्रसंगाची एवढी डिटेल जाणीव करून दिली की परत एकदा त्या प्रसंगातून जातोय अशा प्रकारची भावना तिला येणार नाही. या प्रकारचे क्वेश्चन्स टाळायचा न्यायालयात प्रयत्न झाला पाहिजे. IPC सेक्शन 375-76 पण म्हणतं, रेप प्रोव्हिजन्स रिक्वायर सर्व्हायव्हर सेंट्रिक इंटरप्रिटेशन अँड ऍप्लिकेशन. या दुर्दैवी प्रसंगातून वाचलेल्या व्यक्तीच्या विषयी सहानुभूती ठेवूनच या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. मग आता ह्या रिपोर्ट जो आलाय त्याचं महत्व काय आहे बघा. इन्स्टिट्यूशनल शिफ्ट झाली, म्हणजे फक्त थिअरी न राहता प्रॅक्टिकल अप्रोच ट्रेनिंग वगैरे देण्याचा या रिपोर्टमध्ये दाखवला गेला. व्यक्तींचं प्रोटेक्शन करण्याला फोकस केलं गेलंय. इथं न्यायालयाची जबाबदारी निश्चित केली गेली आहे की न्यायालयात सगळ्यांनीच ज्युडिशियल लँग्वेज वापरताना काळजी घ्यावी. कोर्टरूम मध्ये आपलं जे काही वर्तन आहे ते कसं आहे, व्हिक्टिमला त्रास होणार नसावा याची काळजी घ्यावी. रिड्युसेस बॅरियर्स, जेणेकरून जास्तीत जास्त सहजपणानं न्याय मागता येण्यासाठी त्या बळी ठरलेल्या व्यक्तीला कोर्टापर्यंत पोहोचता येईल. जेंडर जस्टिस, जेंडर सेन्सिटिव्ह ज्युरिस्प्रुडन्स
ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे कायदे बनवण्याची प्रक्रिया, कायदेशास्त्र म्हणूयात आपण. ते करण्याचं सजेशन या हँडबुकमध्ये दिलेलं आहे. पहा, सिस्टमिक रिफॉर्म एकदम सगळ्या जे काही सोसायटीत पॅट्रियार्कल ॲटिट्यूड्स वगैरे आहेत, आणि न्यायाधीश वकील हे ह्या समाजाचाच भाग आहेत. त्याच्यामुळं समाजात असणारे पुरुषसत्ताक समाजातले जे काही पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन असतील पर्टिक्युलर जेंडरविषयी, खास करून स्त्रियांविषयी, तर ते लांब ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे आत्ताचं जे डॉक्युमेंट आहे ते महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. इथं खाली काय आपण मेन्सच्या अँगलने या टॉपिकवर काय क्वेश्चन्स येऊ शकतात ते इथं दिलेले आहेत. हे जे डॉक्युमेंट आहे ते मी आपल्या लेक्चरला अटॅच करेन, याची PDF तिथं तुम्ही बघून घ्या डिटेल. ठीक आहे. मेन्सच्या अजून काही क्वेश्चन्स आहेत. पहा, द सुप्रीम कोर्ट्स न्यू हँडबुक ऑन जेंडर सेन्सिटिव्हिटी रिप्रेझेंट्स पॅराडिम शिफ्ट फ्रॉम थेरॉटिकल गायडन्स टू प्रॅक्टिकल ज्युडिशियल रिफॉर्म. तर हे डिस्कस करा. म्हणजे थोडक्यात काय विचारलंय पहा इथं, 2023 आणि 2026च्या दोन हँडबुक मधलं कम्पॅरेटिव्ह चेंजेस काय आहेत डिटेल्ड ते सांगा, अशा प्रकारची ही. मग त्याच पद्धतीचे दुसरे काही क्वेश्चन्स दिले ते इथं दिलेले आहेत. एक्झामिन द रोल ऑफ ट्रॉमा इन्फॉर्म ज्युडिशियल अप्रोचेस इन एन्शुरिंग जस्टिस फॉर सेक्शुअल असॉल्ट सर्वायव्हर्स. हाऊ डज 2026 हँडबुक ॲड्रेसेस द लिमिटेशन ऑफ द 2023 हँडबुक. परत तो कम्पॅरेटिव्ह क्वेश्चन आहे पहा. GSच्या पेपर सेकंड मध्ये ज्युडिशियरी रिलेटेड, GSच्या पेपर सेकंड मध्ये जेंडर जस्टिस, GSच्या सेकंड पेपर मध्ये कॉन्स्टिट्युशनल लॉ. म्हणजे आपण जे काही न्यूज वाचतो, जो काही मुद्दा असतो, तो आपल्या सिलेबसला कुठं सिग्निफिकंट आहे याचा सेन्स येण्यासाठी हे सगळं ऍड करून घेतलं आपण. की कुठल्या पेपरच्या कुठल्या मुद्द्याशी संबंधित हा आता जो डिस्कस केलेला टॉपिक आहे तो लागू होऊ शकतो, आणि त्याला काय पॉइंट ऑफ व्ह्यू मधून बघायला पाहिजे स्टडी करताना. केस स्टडी वगैरे दिलेले आहे इथं. आपण थोडंसं UPSC प्रिपेअर करताना काय महत्वाचे कन्सेप्ट आहेत ते इथं आपण हायलाइट केलेले आहेत. पण मला सांगायचं दुसरंच आहे, हे सांगायचं आहे आपल्याला. स्टडी टिप्स म्हणजे सांगायचंय काय पहा, आणि हे जे बोलतोय ते फक्त ह्या लेक्चरसाठी नाही, ही पण गोष्ट लक्षात घ्या. MPSC असेल, UPSC असेल, कुठलाही करंट अफेअर प्रिपेअर करत असताना त्याला आपल्या सिलेबसशी जोडून बघता आलं पाहिजे. जसं आपण वर काही एक्झाम्पल दाखवली की GSच्या या पेपर मधल्या ह्या मुद्द्यासाठी हे आहे. काय करायला पाहिजे पहा, ब्रॉडर थीम्स हा टॉपिक जोडून घेतला पाहिजे. कसं, जेंडर जस्टिस म्हटलं तरी हा टॉपिक येतो, कॉन्स्टिट्युशनल राईट्स विषयी हा टॉपिक येतो, ज्युडिशियल रिफॉर्म विषयी जर काही मतभेद असतील किंवा सामाजिक करंट अफेअर्स म्हणजे वेगवेगळ्या अँगलनं चर्चा होत असतील तर त्या याला जोडून बघता आले पाहिजे. केस स्टडी बघितलंच आपण, अलाहाबाद हायकोर्टचं हे एक्झाम्पल आपल्या आन्सर मध्ये आलं पाहिजे, लक्षात घ्या. आपल्या आन्सरला वेटेज जे आहे ते करंट अफेअर्स मधल्या ह्या घडामोडींमधूनच येणार आहे, तर ते आपल्या आन्सर मध्ये आलं पाहिजे. कम्पॅरेटिव्ह अनालिसिस 23-26 बघितलंच आपण, जोडून काढता आलं पाहिजे. प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन याचं कसं होईल याच्याविषयी थोडा विचार करून लिहिलं पाहिजे. कॉन्स्टिट्युशनल ग्राउंडिंग म्हणजे काय, हा जो काही मुद्दा करंट अफेअर मध्ये डिस्कशनला आलाय याला किंवा याच्याशी संबंधित आधार म्हणून असणाऱ्या, जसं आपण बघितलं आर्टिकल 14, आर्टिकल 21, BNSS मध्ये काय आहे, IPC मध्ये काय आहे, हे सगळं ऑन द टिप ऑफ द टंग ठेवून याच्यात मेन्शन करता आलं पाहिजे. आपल्या आन्सरचं वेटेज हे ह्याच्यातूनच येणार आहे, ही गोष्ट नीट लक्षात ठेव. आणि इन्स्टिट्यूशनल नॉलेज असलं पाहिजे. जसं काय आलं, नॅशनल ज्युडिशियल अकॅडमी जी भोपाळची आहे, मग त्या ज्युडिशियल अकॅडमीत नक्की काय चालतं, अशाच प्रकारचे न्यायालयाशी संबंधित काही नियम वगैरे बनवण्याचं काम ती अकॅडमी करते का, कोर्ट रूम मॅनेजमेंट विषयीचे जे काही नियम असतील ते बनवण्याचं काम ही अकॅडमी करते का. आता ह्या मुद्द्यात हे आलं, अशा प्रकारच्या गोष्टी बाकीच्या ठिकाणी कोण करतं. जसं डिझास्टर मॅनेजमेंटवर क्वेश्चन आला, पण मग डिझास्टर मॅनेजमेंटची ऑथॉरिटी कोण आहे, की हे सगळं कसं हँडल करते, ट्रेनिंगची एखादी इन्स्टिट्यूट आहे का, किंवा त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठीची काय प्रकारची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम आहे. या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आपल्याला असलं पाहिजे आणि ते आपल्या आन्सरमध्ये सुद्धा रिफ्लेक्ट झालं पाहिजे. या व्यतिरिक्त याचाच जोडून आणखीन काय काय टॉपिक तयार करायला पाहिजेत त्याची एक लिस्ट दिलेली आहे खाली, आणि अपेक्षा करूयात की आपण हेही तुमच्या कामाला येईल. इथून पुढचे सगळे टॉपिक जे असतील ते हे जास्तीत जास्त मेन्स ओरिएंटेड कसे तुम्हाला कामाला येऊ शकतील.
अशा पद्धतीनेच आपण डिस्कस करणार आहोत. आणि ऑब्विसली मेन्स आणि प्री तसं काही वेगळं नसतं, हे याच्या आधीही आपण बऱ्याच वेळा बोललेलो आहोत. तर थरो टॉपिक प्रिपेअर करण्यावर भर असला पाहिजे. ओके, ठीक, थांबा.